बीड जिल्ह्याच्या केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपिकास मंत्र्याच्या सचिवाने फोनवरून धमकी व शिवीगाळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर चव्हाण यांना ठाकरे सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सचिव असल्याची बतावणी करून फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बदली करण्याची धमकी दिल्याची ध्वनिफीत सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या संदर्भात ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केजच्या पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही दाखल केली आहे. माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्या PA सांगून मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसेच तुझी बदली गडचिरोलीला करतो तर तुझी बदली पाकिस्तानला करतो असं त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झालेली आहे. तरी अर्ज द्यावं म्हणलं पोलीस स्टेशन केज येते तर तिथं 2 वेळेस पिऊन गेलो, तिथं काय घेतली नाही तक्रार माझी. केज येथे जाऊन नियमाने रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. तरी ह्या फोनमुळं एवढा मानसिक त्रास झाला आहे मला, माझ्या फॅमिलीला, आमचं म्हणजे सगळं डिस्टर्ब झाले सगळे. एखाद्या जबाबदार मंत्री महोदयांचं नाव घेऊन किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख करत आणि त्यांच्या सचिवांच्या नावाचा उल्लेख करत काही समाजातील जर विचित्र घटक असणारी जी लोक आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं धमक्या देत असतील तर त्याच्या बाबतीमध्ये संबंधित यंत्रणेने कारवाई करणं आवश्यक आहे. त्या मंत्री महोदय किंवा त्यांच्या सचिवांनी याबाबत निर्माण झालेला संभ्रम याच्यामधील सत्यता पडताळणी करून याबाबतीत खुलासा करणं फार महत्त्वाचं आहे. कोण्याही बड्या नेत्यांचं नाव घेऊन एक समाजामधल्या कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सातत्यानं भेडसावत असतात. त्याला आळा घालण्यासाठी निश्चितपणे कार्यवाही होणं अपेक्षित आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं या सर्व बाबींचा पाठपुरावा नक्कीच नंबर. हॅलो सर, दीपक वाघमारे, तुम्हाला काय अडचण नाही देतात दिलं नाही? काय म्हणलं सर? नंबर का? सर माझ्याकडे अवेलेबलच नाही नंबर. आमचं ई साहेबाकडे कामच पडत नाही. कळतंय का? बोला सर. कळतंय का? एसीचा नंबर जिथं तुमचा बॉस बसतो सरकार, तिथं सरकार तुमच्या बोकांनी बसेल पुन्हा उद्याला. नाही सर, कारण की असा विषय असा माहिती का, आमचं त्यांच्यापेक्षा काम पडत नाही. जगामध्ये काम पडत नसलं तरी नंबर तुम्हाला 1 मिनिटामध्ये भेटतो. हो ना. नेट कार्यक्रम होतोय का तुझ्या नंबर देतो का? नसला तर माझी मी घेतो. नाही नंबरला काय अडचण नाही, नंबर तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्यांना म्हणलं बी मी दोघा बदली कुठं करायची गडचिरोलीला कुठे करतो. काय तुमची आता बदलीचं काय त्याला नीट वागायचं काय? नीट वागाय काय? आम्ही काय कोणाला काय वाईट बोललो? नंबर द्यायचा नाही सर, माझं काम नाही सर. ऐका सर, नंबर नाही दिला तरी चालतंय काय? हो सर, हो काय अडचण नाही. तुझा कार्यक्रम काय माझी मी करतो. ठीक आहे सर, ठीक आहे. बाबा मिसाळ मी मानस पुत्र बी आहे भरणी मामाचा बांधकाम मंत्री आहेत ना. हो काय तुझं काय काम दाखवायचं माझी दाखवतो. ठीक आहे सर. हो चव्हाण. हो सर. हो नंबर जर तासामध्ये नाही मिळाला काय? नाही सर, ती माझं काम नाही सर नंबर द्यायचं. काय माझं काम नाही ती नंबर द्यायचं. तुम्ही म्हणता ना बदलीचं कुठं करायची, गडचिरोली नाही काय तुमच्या भारत देशामध्ये कुठं करायची तिथं काय अडचण नाही. तसल्याला भेट नाही. करायची कुठं करायची करा, ती माझं काम नाही नंबर द्यायचं. पाकिस्तानमध्ये करायची तुझी बदली कुठं करायची ती करा. हो ऐका की, ती माझं काम नाही साहेब ती नंबर द्यायचं. ती काय माझ्या जिल्ह्यातले नाही तर बीड जिल्ह्यातले ती आहेत, उस्मानाबाद जिल्ह्यातले. माझी ड्युटी बीड जिल्ह्यात. काय मी आहे ह्यांचा गावाला. कोणाचा? दीपकचा गावाला. मी एका गावात राहतो. मी दीपक अभय जाधव. अरे बाबा तू काय बी कर, मला माझं म्हणणं काय माहितीये का, नंबर नाही तुझ्याकडे? नाही नंबरच नाही. कुठून द्यायचा? ना डिव्हिजनला फोन कर, नंबर घे. कशामुळे घेऊ? पण माझं काम नाही कधी. तो देऊच नको. ऐक, जाऊ दे, सांगतो मी काय साहेब. नाही ती तसं नाही. ऐका की, तुम्ही नियमानं काय ती बोला ना. बदली करतो ही असं नका ना तुम्ही. हॅलो भैया, ऐक ना. बाबा मिसाळ बोलतो. असं आहे की बाबा तू डिव्हिजनला जर काम करत असलास. अहो सर, मी सब डिव्हिजनला कामाला केजला सर. ऐका की, बरोबर सब डिव्हिजनला आमचं ई सर माझं काही कामच पडत नाही सर. डीचं काम पडत नाही, डीचं काम पडतंय ना. हा डीचं सर. हो डीचा नंबर दे ना. तू काय किंवा कुठं करायला मी काय म्हणतो सर, तुझा सगळं बॅकग्राऊंड चेक केलाय. तू काय कर भाऊ माहितीये का, ते डीचा नंबर पडून दे केसच्या.
केसच्या डीचा नंबर पाठवून दे. उगा साहेबाला बोलायला परत पॅक करून जाईल. नाही हो का सर, हो का, माझं काम नाही, कारण की मी उस्मानाबाद जिल्ह्या माणसाला नंबर द्यायचा गरजच नाही, काही संबंधच नाही माझा. मी ड्युटी करतो बीड जिल्ह्यामध्ये. तो बीड जिल्ह्याचाच मला काय म्हणतात बांधकाम मिनिस्टर आमचा. हा. आम्ही सचिव बांधकाम मिनिस्टर. हा हा हम्म. बरं, कळत नसल तर मग काय कर, सकाळी तुझे सगळे कागदपत्र सगळे मागवू का मी मंत्रालयात? मागवा सर, काय सस्पेंड करो. कसं सस्पेंड करा, लागला असे मला माहित नाही काय. सस्पेंड करा सर, काय डाटा असतंय ना, ऐक ना, हा. सगळ्या डाटा असते ना, तुला काय मागितलं तेवढं दे, बाकीचं काय देऊ नको तू. काय केस डिव्हिजन आहेस ना तू, केस डिव्हिजनचा फक्त विषय कर, डीचा नंबर दे. मी काय म्हणतो सर, संबंधच नाही माझा काही. तुम्ही मला फोन करायची गरज बी नाही. काय तुम्ही अवेलेबल करून घ्या. ईला बोला, डीला बोला, डेप्युटीला बोला, एसीला बोला, तुम्ही कुणाला बोलायचं, माझं संमतच येत नाही. तुमचा गरजच नाही मला फोन करून त्रास विनाकारण. बाबा, तुझ्या ऐका गावची की, माणसं होते मला ऐका की, म्हणून माझ्या गावचे ऐक असतील ना. असे, मला काही घेणं नाही. माझ्या गावचे माणसं जर तिथे येऊन जर आम्हाला इथं म्हणजे असं बोलायला येत असेल बदली विषय, माझ्या काय गरजच नाही ना, माझा संमतच नाही माझ्या गाववाल्याचं बी. एकच मिनिट थांबतो, ते करतो फोन माझ्या फोनवरून मी. थांबा. काय अडचण नाही. नाही एक नाही, मिनिट. तुमचं वाटलंच काय करा सर, ऐका की, हॅलो, तुम्ही बदलीचं म्हणलं ना, उलट लांब टाकलेलं परवडतं मला, गडचिरोलीला टाका सर, काय अडचण नाही. तो जरा नाही नाही, ती शांत बसायचं नाही का. ऐका की, कसं असते सर, माझा संबंध नाही कुणाचं, तू विनाकारण त्रास द्यायचा नाही. पुरा कुत्रा दिलेले. बरं, आता कोण बोलते, त्यांचं नाव काय म्हणजे सर तुमचं? बाबा. नाव काय? आता जी मला बोलत होते फोनवर, आणि तुम्ही कोण आहेत आता बोलताय ते? बाबा मिसाळ. बाबा मिसाळ का? ते माझे पेय होते आता बोलणारे. बरं, कुणाचे तुम्ही सचिव कुणाचे तुम्ही? तुझ्या गाडीत मसला ऐका ना, दाना तुझ्या हनला, तुला सांगायला समजून मी. अहो, ती सांगतो तुला काय झाल्या. मी तुम्ही शिव्या द्या, ऐका की, तुम्ही शिव्या द्या, सगळं द्या, अडचण नाही मला, काही नाही. तुम्ही म्हणता ना नोकरी बदली, सस्पेंड करतो, सस्पेंड करा, काय अडचण नाही मला. बोला की, हॅलो.